विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला। नागपूरमध्ये नवीन मंत्र्यांची शपथविधीही पार पडली। मात्र या विस्तारात छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी समाजाने महायुतीचा निषेध व्यक्त केला आहे। अहिल्यानगर शहरात सोमवारी 16 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता माळीवाडा परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर ओबीसी समाजाच्या वतीने महायुती सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली। छगन भुजबळ यांचा महायुतीने वापर केला असल्याची टीका देखील यावेळी व्यक्त करण्यात आली। घडलेल्या घटनेवर ओबीसी कार्यकर्ता भरत गारुडकर आणि नितीन भुतारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात डावलल्याबद्दल जाहीर निषेध। महायुती सरकारचा महायुती सरकारचा भुजबळ साहेबांना योग्य ते स्थान दिलेच पाहिजे। देशाचे ओबीसी नेते माननीय श्री छगनराव भुजबळ साहेब आता जो नवीन मंडळाचा विस्तार झाला आहे त्यात भुजबळ साहेबांना जाणून बुजून डावलण्यात आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे भुजबळ साहेबांनी मागच्या काळात जे ओबीसीचं मोठं आंदोलन देशात निर्माण केलं, तयार केलं आणि भुजबळ साहेबांना एवढे खालच्या पातळीवर जाऊन आरोप झाले। त्या जरांगे पाटलांनी भुजबळ साहेबांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन घाण आया बहिणी शिव्या दिल्या, तरी भुजबळ साहेबांनी त्यांचे संस्कार दाखवून त्यांनी त्यांच्याबद्दल वाईट शब्द न वापरले। असे भुजबळ साहेब म्हणजे संस्कार होते। तरी या महायुती सरकारने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होते, पण जाणून बुजून या महायुती सरकारने त्यांना मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं नाही। फक्त भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत म्हणून त्यांना जाणून बुजून डावललेलं आहे। पण मी एकच महायुती सरकारने एक इशारा देण्याचं काम करतो की शेर बुडा हो गया लेकिन झडप डालना नहीं भूल गया। भुजबळ साहेब ताकद आहे, ते उभं करू शकतात आणि पाडू पण शकतात। कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्या महायुती सरकारमध्ये अनेक मंत्र्यांना शपथ देण्यात आली। परंतु ही शपथ देत असताना ज्या नेत्यांनी ओबीसींसाठी आपलं जीवाचं रान केलं, दिवसेंदिवस संपूर्ण आयुष्य ओबीसीसाठी घातलं, ते आमचे छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं। त्याचं कारण म्हणजे फक्त जो काही ओबीसींसाठी जो लढा उभा केला होता, तो लढा उभा केल्यामुळं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल, राष्ट्रवादीचं सरकार असेल, यांनी त्यांचा फक्त वापर केला। आज फडणवीस सरकारची हीच कायमची भूमिका आहे, वापरा आणि फेकून द्या। याच प्रकारे भुजबळ साहेबांचा त्यांनी वापर केला व फेकून देण्याचं साईडला बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं। अशा महायुती सरकारचा आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध केलाय। जर योग्य ते स्थान छगन भुजबळ साहेबांना मिळालं नाही तर यापुढे ओबीसी समाज आक्रमक होऊन येणाऱ्या काळामध्ये या महायुती सरकारला त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही व त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स। 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी।